द स्टुडंट अकॅडमी, UPSC MPSC आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अशोकनगर, नांदेड. गुड इव्हिनिंग गाइस, गुड इव्हिनिंग. चला पटापट जॉईन व्हायचं आहे. मी तोपर्यंत मेसेज शेअर करून देतो प्रत्येकाला, लेक्चर स्टार्टेड असं. चला, जे जॉईन झालेले त्यांनी काय करायचं आहे, सगळ्यात पहिले लिंक शेअर करायची आहे. बऱ्यापैकी जॉईन झालेले आहेत. आपण लेक्चरला स्टार्ट करूया. आजचा पहिला प्रश्न घेऊया, बघू कोणाला येतो. कोण बनेगा करोडपती नाही खेळते आपण, पण तरी बघूया. चला, कोण पहिलं उत्तर लॉक करतंय. चला, पहिलाच प्रश्न पंचवार्षिक योजनांवर टाकण्यात आलेला आहे. इथं काही पंचवार्षिक योजना देण्यात आलेल्या आहेत. पंचवार्षिक योजनांशी संबंधित त्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे काही प्रतिमान स्वीकारण्यात आलेलं होतं, त्या प्रतिमानाविषयी मॉडेल जे काही स्वीकारण्यात आलेलं होतं. मॉडेल म्हणजे काय असतं रे मित्रांनो? आराखडा असतो. काय असतो? आराखडा असतो. एक पंचवार्षिक योजना कशी राबवली जाणार आहे याचा एक काय असतो? रोड मॅप असतो. ओके, हा काय आहे? रोड मॅप असतो. मग इथं ज्या काही योजना देण्यात आलेल्या आहेत त्या योजनांमध्ये कोणतं प्रतिमान, कोणतं मॉडेल, जसं आपण घर बांधायचं आहे तर आपण काय करतो, एखाद्या आर्किटेक्टकडनं प्लॅन काढून घेत असतो, बरोबर का नाही, की घर कसं असलं पाहिजे, बरोबर का नाही, घर कसं दिसलं पाहिजे. सेम पद्धतीने एखादी पंचवार्षिक योजना 5 वर्षांमध्ये कशी राबवली जाणार, कोणत्या गोष्टी केल्या जाणार, कोणत्या गोष्टी नाही केल्या जाणार, या सगळ्यांचं एक मॉडेल तयार केलं जातं. आणि या मॉडेललाच आपण प्रतिमान म्हणतो मराठीमध्ये. आणि हे प्रत्येक पंचवार्षिक योजनेसाठी वेगवेगळं मॉडेल स्वीकारण्यात आलेलं होतं. आणि त्या मॉडेलविषयी आपल्याला इथं काय देण्यात आलेलं आहे, जोड्या लावायला प्रश्न देण्यात आलेला आहे. चला पटकन, कोणाचं उत्तर करेक्ट आहे? मी पण इकडनं बघतो. चला, कोणी करेक्ट उत्तर दिलेलं आहे मी कमेंटमध्ये बघतो. 1 नंबर. चला पटकन बघूया कोणी करेक्ट उत्तर दिलेलं आहे. कोणी करेक्ट उत्तर दिलेलं आहे. श्रीरंग हसतोय. अरे हसू नको मित्रा, उत्तर दे. नितीन व्हेरी गुड. प्रियंका मॅडम व्हेरी गुड. चला पटकन लिंक शेअर केली मित्रांनो. जे नवीन जॉईन झालेले आहेत त्यांनी पटापट लिंक शेअर करायची आहे. चला जाऊया पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मग निघालेलं आहे बघा. सरकती योजना जी काही आहे मित्रांनो, ती सरकती योजना प्रोफेसर DT लकडावाला यांनी स्टार्ट केलेली होती. नंतर 6वी पंचवार्षिक योजनेमध्ये ॲलन मान आणि अशोक रुद्र यांचं प्रतिमान होतं. 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मजुरी वस्तू प्रतिमान हे ब्रह्मानंद वकील यांनी मांडलेलं होतं. मजुरी वस्तू प्रतिमान, बरोबर. आणि 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राव मनमोहन म्हणजेच LPG मॉडेल स्वीकारण्यात आलेलं होतं. चला, खूपच फॅक्च्युअल प्रश्न होता. बऱ्यापैकी सर्वांनीच उत्तर काय दिलेलं आहे, करेक्ट दिलेलं आहे. ऑप्शन खूप क्लोज आहेत. नाही मित्र, खूप क्लोज नाही आहेत. नितीन, ऑप्शन खूप क्लोज नाही आहेत, परंतु सिंपल आहे मित्रांनो. बघा, 8वी जी पंचवार्षिक योजना होती तिचा कार्यकाळ 92 ते 97 होता. आणि तुम्हाला माहिती आहे 1991च्या क्रायसिस नंतर आपण कोणतं मॉडेल स्वीकारलेलं होतं? LPG मॉडेल स्वीकारलेलं होतं. म्हणून बघा, हा जर प्रश्न जर टॅकल करायचा असेल तर आपल्याला बघा 4 नंबरचा जे काय म्हणजे D नंबरचा जो काही ऑप्शन आहे तो 1, हे दोनच पर्यायांमध्ये आहे. मग 2 पर्यायांमध्ये फक्त आपल्याला 6वी आणि 7वी पंचवार्षिक योजना. आणि 7व्या पंचवार्षिक योजनेलाच काय म्हटलं जातं? रोजगार निर्मितीची जनक योजना म्हटली जाते. म्हणजे रोजगार निर्मिती म्हणजे काय रे मित्रांनो? इथं काय करण्यात आलेलं होतं? जास्तीत जास्त उद्योगांद्वारे वस्तू आणि सेवा निर्मितीद्वारे, बघा इथं काय म्हटलेलं आहे? मजुरी वस्तू प्रतिमान म्हटलेलं आहे ना. मजुरी वस्तू प्रतिमान म्हणजे काय आहे की बघा, जास्तीत जास्त जीवनावश्यक ज्या काही वस्तू आणि सेवा असतील त्यांचं उत्पादन घ्यायचं. आणि त्यांचं उत्पादन घ्यायचं असेल, जेवढं जास्त उत्पादन घ्यायचं असेल तेवढं जास्तीत जास्त लोकांना कामावर ठेवावं लागेल. म्हणजे रोजगार निर्मिती होणार आहे. सिंपल आहे मित्रांनो. या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता की 7वी पंचवार्षिक योजना काय आहे? रोजगार निर्मितीची जनक योजना म्हणतात तिला. आणि त्याच्यामध्येच ब्रह्मानंद वकील यांनी मजुरी वस्तू प्रतिमान मांडलेलं होतं. म्हणजे जास्तीत जास्त जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीवर भर द्यायचा, जेणेकरून रोजगार निर्मिती होणार आहे, लोकांना मजुरी प्राप्त होणार आहे. ओके, असं ते मजुरी वस्तू प्रतिमान होतं. या पद्धतीने तुम्ही 7व्या पंचवार्षिक योजनेचं लक्षात ठेवू शकता, ब्रह्मानंद वकील यांचं. ओके, म्हणजेच काय आहे? Dचं उत्तर आहे 1 आणि Cचं उत्तर आहे 2. मग असा एकच ऑप्शन आहे मित्रांनो, असा एकच ऑप्शन आहे, पर्याय क्रमांक 1. चला, समजलंय कसं लक्षात ठेवायचं, कसं टॅकल करायचं आहे? हे समजलेलं आहे तुम्हाला कसं टॅकल करायचं? ओके. मी तू पण जॉईन झाला, व्हेरी गुड. चलो आगे जाऊया, पुढचा प्रश्न जाऊया. अचूक विधाने ओळखा. आता आपल्याला काय देण्यात आलेलं आहे? राष्ट्रीय उत्पन्नावरचा हा प्रश्न देण्यात आलेला आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्नाविषयी काय प्रश्न देण्यात आलेला आहे की अचूक विधाने ओळखा.
आता अचूक विधान काय ओळखायची आपल्याला बघा. एका आर्थिक वर्षामध्ये भारतीय नागरिकांनी, मी ज्याचे पॉईंट्स हायलाईट करतो ते पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवायचे. बघा मित्रांनो, एका आर्थिक वर्षामध्ये कोणी केलेलं आहे? भारतीय नागरिकांनी केलेलं. भारतीय नागरिकांना मी अंडरलाईन करतोय. बघा, उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या मूल्यातून, आता मूल्यातून काय करायचं आपल्याला? घसारा वजा करायचा आहे. नेहमी लक्षात ठेवायचं मित्रांनो की जेव्हा देशातल्या भारतीय नागरिकांनी, जेव्हा नागरिकत्वाशी संबंधित संकल्पना विचारली जाते, नागरिकत्वाशी संबंधित संकल्पना विचारली जाते, तर तेव्हा नागरिकत्वाशी संबंधित संकल्पना कोणती आहे रे मित्रांनो? ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट असते. काय असते? स्थूल राष्ट्रीय उत्पाद असतं. यालाच काय म्हटलं जातं? स्थूल राष्ट्रीय उत्पाद म्हटलं जातं. यालाच मी तुम्हाला बोललो होतो, स्थूल राष्ट्रीय उत्पादालाच आपण काय म्हणू शकतो? एकूण राष्ट्रीय उत्पाद म्हणू शकतो. बघा, कारण की बघा मित्रांनो, इथं ग्रॉस हा जो शब्द आहे, ग्रॉस या शब्दाला पर्यायी शब्द भरपूर आहे. कारण की ग्रॉस या शब्दालाच आपण एकूण असं म्हणतो, ग्रॉस या शब्दालाच आपण स्थूल देखील म्हणतो, ग्रॉस या शब्दालाच आपण ढोबळ देखील म्हणतो, ढोबळ, आणि ग्रॉस या शब्दालाच आपण सकल देखील म्हणतो. याचाच अर्थ काय आहे? GNPलाच आपण काय काय म्हणू शकतो? एकूण राष्ट्रीय उत्पाद. GNPलाच आपण स्थूल राष्ट्रीय उत्पाद म्हणू शकतो, ढोबळ राष्ट्रीय उत्पाद म्हणू शकतो, सकल राष्ट्रीय उत्पाद असं देखील म्हणू शकतो. ओके, परंतु हे तर झालं फक्त एकूण मूल्यातून. इथपर्यंतच्या डेफिनेशनचं उत्तर झालं की GNP आहे, आणि त्याच्यातनं GNP मधून काय वजा करायला लावलेला आहे? घसारा. म्हणजे GNP वजा घसारा. नीट बघा, ऑप्शन ए काय दिलेलं आहे आपल्याला? GNP वजा, जर आपण घसारा केलं, डिप्रिसिएशन केलं, घसारा म्हणजे काय? डिप्रिसिएशन. आणि जर GNP मधून डिप्रिसिएशन मायनस केलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो काय मिळत असतं? नेट नॅशनल प्रॉडक्ट मिळत असतं, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद मिळत असतं. कोणतं उत्पाद मिळत असतं? निव्वळ राष्ट्रीय उत्पाद मिळते, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद मिळते. परंतु इथं काय म्हटलेलं आहे की या भारतीय नागरिकांनी उत्पादित केलेल्या एकूण अंतिम वस्तू व सेवांच्या मूल्यातून जर आपण घसारा वजा केला तर काय मिळते म्हणे? स्थूल राष्ट्रीय उत्पाद मिळते. तर स्थूल राष्ट्रीय उत्पाद मिळत नसून काय मिळते? निव्वळ राष्ट्रीय उत्पाद मिळते. म्हणजे पहिलं विधान काय ठरलेलं आहे? चुकीचं ठरलेलं आहे. पहिलं विधान काय ठरलेलं आहे? चुकीचं ठरलेलं आहे. ओके ओके, पुढे बघा. मग पहिलं विधान जर चुकीचं असेल, दुसऱ्या विधानाकडे जाऊया आपण. एका आर्थिक वर्षामध्ये देशांतर्गत प्रक्षेत्रामध्ये, इथं अंडरलाईन कोणाला करायचं आहे? देशांतर्गत प्रक्षेत्राला अंडरलाईन करायचं आहे. देशांतर्गत प्रक्षेत्रामध्ये काय म्हटलेलं आहे मित्रांनो? उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या मूल्यांच्या बेरजेतून. मग आता हे बघा, इथपर्यंतची जी डेफिनेशन आहे मित्रांनो ती आहे GDPची. कारण की डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हटलेलं आहे, देशांतर्गत प्रक्षेत्र म्हटलेलं आहे, याचा अर्थ हे आहे GDP. मग GDP मधून आपल्याला काय वजा करायला लावलेलं मित्रांनो? घसारा. म्हणजे बी स्टेटमेंटमध्ये काय देण्यात आलेलं आहे? GDPची व्याख्या देण्यात आलेली आहे, त्याच्यातनं घसारा वजा करायला लावलेला आहे, डिप्रिसिएशन मायनस करायला लावलेलं आहे. तेव्हा आपल्याला काय मिळतं मित्रांनो? NDP मिळतं. NDP म्हणजेच काय असतं रे मित्रांनो? निव्वळ देशांतर्गत उत्पाद म्हणजेच काय मिळतं? NDP मिळतो. म्हणजेच काय इथं काय दिलेलं आहे? निव्वळ राष्ट्रीय उत्पाद मिळते. मग निव्वळ राष्ट्रीय उत्पाद मिळतं का? नाही, इथं काय मिळलेलं आहे? निव्वळ देशांतर्गत उत्पाद मिळतं. म्हणून दोन्ही विधानं काय देण्यात आलेले मित्रांनो? चुकीचे देण्यात आलेले आहे. अचूक विधान ओळखायला लावलेलं. अचूक विधान कोणतं आहे मित्रांनो? A आणि B दोन्ही नाही इथे. दोन्ही विधानं काय आहे? चुकीचे आहे. म्हणून ऑप्शन नंबर काय येणार आहे? 4. चला, कोणी उत्तर करेक्ट दिलेले मला बघू द्या. कोणी 2 उत्तर दिलेले मला बघू द्या. 2 उत्तर कोणी दिलेलं आहे बघा. दादा, हर्षद दादा उत्तर चुकलेलं आहे. साले साहेब नमस्कार. प्रेम नमस्कार. साले साहेब आहे आपले साले साहेब पण जॉईन झालेले आहेत बघा. पल्लवी मार्तंडे 2 नाही. नितीन चुकलेलं आहे, रोशनी चुकलेलं आहे, किरण चुकलेलं आहे, रितेश चुकलेलं आहे, बालिका मॅडम तुमचं पण चुकलेलं आहे, स्वाती मॅडम तुमचंही चुकलेलं आहे. बघा मित्रांनो, कन्सेप्च्युअली क्लिअर राहणं किती गरजेचं आहे. जर तुम्ही कन्सेप्च्युअली क्लिअर नसाल राहत तर तुमचे 100% उत्तर चुकणार आहेत. बघा, आपल्या बॅचचे स्टुडंट बघा. तुकाराम व्हेरी गुड मित्रा, व्हेरी गुड, खूप छान, बरोबर आहे तुझं उत्तर. प्रतीक्षा शिंदे व्हेरी गुड मॅडम, तुमचं पण उत्तर जबरदस्त आहे कारण की तुम्ही माझ्या बॅचचे स्टुडंट आहात. ओके. प्रियंका मॅडम व्हेरी गुड, तुमचंही करेक्ट आहे. अश्विनी व्हेरी गुड, किरण व्हेरी गुड. चलो, समजलंय का? समजलंय उत्तर? जायचं का पुढच्या प्रश्नाकडे जायचं का?
पटकन सांगा. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं का? पुढच्या प्रश्नाकडे जायचं का? पटकन सांगा मला. चला जाऊया, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ओके, तिसरा प्रश्न कोणाशी संबंधित देण्यात आलेला आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणते दारिद्र्य मोजण्यासाठी शिरगणती प्रमाण काढले जाते? शिरगणती प्रमाण काढण्यासाठी कोणाचा वापर केला जातो? हेड काउंट रेशो. हेड काउंट रेशो म्हणजे काय आहे मित्रांनो? दारिद्र्य रेषेखाली एकूण किती व्यक्ती आहेत हे प्रमाण म्हणजेच हेड काउंट रेशो असतो. म्हणजे ही जी काही आपली दारिद्र्य रेषा आहे याच्या खाली किती डोके आहेत, म्हणजेच हे जी काही दारिद्र्य रेषा ठरवून देण्यात आलेली आहे ही सरासरी उपभोग खर्चाच्या आधारावर ठरवून दिलेली असते. बरोबर. म्हणजेच काय असतो उपभोग खर्च? काय असतो रे मित्रांनो? हा MPCE असतो, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर असतं. एका व्यक्तीचं एका महिन्याचा जीवनावश्यक वस्तूंवरचा जीवन जगण्यासाठीचा हा काय आहे? खर्च आहे. बरोबर. आणि इथं देशातील प्रत्येक नागरिकाचा एक उपभोग खर्च कॅल्क्युलेट केला जात असतो आणि त्यावरनं प्रत्येक नागरिकाच्या या उपभोग खर्चाचा काय घेतला जात असतो? सरासरी घेतला जात असतो. बरोबर. आणि हा सरासरी घेऊन जो काही सरासरी येणार आहे त्यालाच आपण काय म्हणतो रे मित्रांनो? दारिद्र्य रेषा म्हणतो. बरोबर. मग असे अनेक व्यक्ती असतील की ज्यांचा उपभोग खर्च हा सरासरी दारिद्र्य रेषेपेक्षाही कसा आहे? कमी आहे. ज्यांना आपण काय म्हणतो रे मित्रांनो? BPL म्हणतो, बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती. आणि ज्यांचा उपभोग खर्च जास्त आहे अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो रे मित्रांनो? APL म्हणतो, अबो पॉवर्टी लाईन म्हणतो. बरोबर. मग हे शिरगंती प्रमाण नेमकं कोणत्या दारिद्र्यामध्ये काढलं जातं? शहरी दारिद्र्यामध्ये तर अजिबात काही संबंध नाही, ग्रामीण दारिद्र्याचा संबंध येत नाही. सापेक्ष दारिद्र्यामध्ये आपण काय काढत असतो रे मित्रांनो? उत्पन्न असमानता कॅल्क्युलेट करत असतो. उत्पन्न असमानता आपण कालच्याच लेक्चरमध्ये बघितलं होतं बघा. सापेक्ष दारिद्र्याविषयी प्रश्न बघितलेला होता. त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं होतं की शिरगंती प्रमाण आपलं सापेक्ष दारिद्र्यामध्ये आपण उत्पन्न असमानता कॅल्क्युलेट करतो, म्हणजे तिथं शिरगंती प्रमाण मोजण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. मग उरलं काय रे मित्रांनो? सापेक्ष दारिद्र्य नाही, मग उरलं काय? निरपेक्ष दारिद्र्य. मग निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय असतं? चला कोणी उत्तर करेक्ट दिलेले पहिले अनालिसिस बघण्याच्या अगोदर. व्हेरी गुड अमोल. ओके, व्हेरी गुड. चला सगळ्यांनी जवळपास उत्तर काय दिलेलं आहे? बरोबर दिलेलं आहे. मयूर उत्तर चुकलेलं आहे बेटा तुझं. मयूर उत्तर चुकलेलं आहे, करेक्ट करून घे. आता बघा निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय असतं समजून घ्या. निरपेक्ष दारिद्र्य काय आहे मित्रांनो? ज्याला आपण ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणतो. ॲब्सोल्यूट म्हणजे काय? आपण एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करत आहोत किती लोक दारिद्र्य रेषेखाली आहे. बरोबर. याच्यासाठी आपण काय करतो रे मित्रांनो? व्यक्तींचा किमान उत्पन्न किती आहे आणि किमान खर्च किती आहे जीवन जगण्यासाठी. बघा, जीवन जगण्यासाठी माणसाला किमान उत्पन्नाची आवश्यकता आहे आणि जीवन जगण्यासाठी काही त्या किमान उत्पन्नामधून किमान खर्च करणं काय आहे? अपेक्षित आहे. मग जेव्हा जीवनावश्यक वस्तूंवरील म्हणजे आपण असं म्हणूया की जीवन जगण्यासाठी जो काही जीवनावश्यक खर्च आहे तो न करता येण्याच्या परिस्थितीला निरपेक्ष दारिद्र्य म्हटलं जातं मित्रांनो. काय म्हटलं जातं? त्यालाच निरपेक्ष दारिद्र्य म्हटलं जात असतं. आणि निरपेक्ष दारिद्र्य हे उपभोग खर्चाच्या आधारावर आपण काय करत असतो? कॅल्क्युलेट करत असतो. आणि इथं तेच आपल्याला देण्यात आलेले आहे. म्हणजेच उत्तर काय येणार आहे मित्रांनो? उत्तर काय येणार आहे? निरपेक्ष दारिद्र्य. SG उत्तर चुकलेलं आहे. रिलेटिव्ह पॉवर्टी नाही बालिका मॅडम, रिलेटिव्ह पॉवर्टी नाहीये, ॲब्सोल्यूट पॉवर्टी आहे. काय आहे? ॲब्सोल्यूट पॉवर्टी आहे. किमान उत्पन्न आणि किमान खर्च. बरोबर आहे. निरपेक्ष दारिद्र्यामध्ये दोनच गोष्टींना महत्त्व दिलं जातं की किमान जीवन जगण्यासाठी किती उत्पन्नाची आवश्यकता आहे आणि किमान ते जीवन जगण्यासाठी किमान खर्च किती करावा लागणार आहे या गोष्टींवर काय केला जातो? भर दिला जात असतो. ओके, चला जे नवीन जॉईन झालेले त्यांनी पटापट लिंक शेअर करा मित्रांनो. ओके, चलो पुढे जाऊया. चौथा प्रश्न. हा प्रश्न जो सॉल्व करेल, हा प्रश्न जो व्यक्ती सॉल्व करेल, जो स्टुडंट सॉल्व करेल, बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, हा प्रश्न जो स्टुडंट सॉल्व करेल त्याला माझ्याकडनं एक मोठी कॅडबरी 100-150 रुपयाला जी काही कॅडबरी मिळते ती कॅडबरी देणार मी. चला कोण उत्तर देतो बरोबर?
हा जो काही प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आहे, या प्रश्नाचं उत्तर जर कोणी देऊन दिलं तर त्याला माझ्याकडनं 100 रुपयाची कॅडबरी. चला, जो उत्तर देईल त्याला 100 रुपयाची कॅडबरी. चला पटापट पटापट पटापट. कोणाला जमणार नाही हा प्रश्न, बघूया. जाऊ मी करू, एक्सप्लेन करू. तुम्हाला जमत असेल तर सांगा मला, तुम्हाला जमत असेल तर सांगा मला, नाहीतर मग मी काय करतो याचं एक्सप्लेनेशन घेतो. घेऊ का? कारण की आजपर्यंत तुम्ही जिथं जिथं कुठे इकॉनॉमिक्स शिकलेले आहात तिथं तुम्हाला ही गोष्ट शिकवलेलीच नाहीये. तुम्ही जिथं जिथं कुठं इकॉनॉमिक्स शिकलेला आहात तिथं तुम्हाला ही गोष्ट शिकवलेलीच नाहीये. कारण की बघा, कोणताच क्लासवाला दारिद्र्य, बघा कोणताच क्लासवाला दारिद्र्य अंतर निर्देशांक शिकवत नाही, बरोबर. मग आता बघा मित्रांनो, इथं काय म्हटलेलं आहे, समजा एखाद्या देशाची लोकसंख्या 1 कोटी आहे. लोकसंख्या किती आहे, मी ज्या ज्या गोष्टींना सांगतो त्या त्या गोष्टी हायलाइट करायच्या आहे. लोकसंख्या किती कोटी आहे, 1 कोटी आहे. प्रतिवर्ष दारिद्र्य रेषा किती रुपये आहे, 500 रुपये आहे. किती रुपये आहे, 500 रुपये आहे. आणि दारिद्र्य निर्देशांक अंतर किती टक्के देण्यात आलेले, 5% देण्यात आलेलं आहे. या 3 गोष्टी आपल्याला देण्यात आलेल्या आहे. तेव्हा देशातील गरिबांना अत्यंत दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी आणि दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी सरकारला एकूण किती पैसा खर्च करावा लागणार आहे हे आपल्याला एक्झाममध्ये काय केलेलं आहे, विचारण्यात आलेलं आहे. मग हे कसं काढलं जातं मित्रांनो, बघा त्याच्यासाठी एक फॉर्म्युला देण्यात आलेला आहे. तो काय फॉर्म्युला आहे की जे देशाचं दारिद्र्य, बघा अत्यंत महत्वाचा मोस्ट IMP क्वेश्चन आहे मित्रांनो, याला मोस्ट IMP करा. या क्वेश्चनला काय करायचं आहे, मोस्ट IMP करायचं आहे, मोस्ट IMP, बरोबर. मग आता बघा, दारिद्र्य अंतर्निर्देशांक जो काही आहे, अंतर्निर्देशांक जो काही आहे याला कशा कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, बघा याला दारिद्र्य रेषेने मल्टिप्लाय करायचं आहे, दारिद्र्य रेषेने मल्टिप्लाय करायचं आहे. आणि त्यालाच पॉप्युलेशन लोकसंख्येने, देशातील लोकसंख्येने काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. लोकसंख्या या तिघांचा गुणाकार घ्यायचा मित्रांनो. मग बघा, दारिद्र्य तफावत अंतर किती आहे, 5%. 5% म्हणजेच काय रे मित्रांनो, 5/100 मी असं लिहितो. आणि दारिद्र्य रेषा किती आहे, 500 रुपये आहे, बरोबर. आणि लोकसंख्या किती आहे, 1 कोटी आहे, बरोबर. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 25 गुणिले 1 कोटी, 25 गुणिले 1 कोटी असं उत्तर आलेलं आहे. आणि 25 गुणिले 1 कोटी म्हणजे किती कोटी, 25 कोटी रुपये त्या गव्हर्नमेंटला खर्च करावा लागणार आहे. चला, कोणाकोणाला समजलं हे, कोणाकोणाला समजलं, बघा सगळ्यांचे उत्तर चुकलेले आहे, सगळ्यांचे उत्तर चुकलेले. राम, व्हेरी गुड. राम काळे कोण आहे, राम काळे कोण आहे, त्याने 3 उत्तर दिलेले आहे. व्हेरी गुड मित्र, व्हेरी गुड. चला, ओके. चला, प्रश्न समजला. येस श्रीकांत, व्हेरी गुड. तुक्का तर नाही मारला ना श्रीकांत? कॅडबरी द्या आता. ओके चल, देऊन टाकू, चल तुला देऊन टाकू. प्रतीक्षा शिंदे, संभाजीनगरच्या बॅचचा आहे सर राम. ओके ओके, रामला पण द्यावं लागेल. मग रामला कॅडबरी 100% फिक्स झालेली आहे, रामला आणि आपला श्रीकांतला. दोघांनी उत्तर दिलेलं आहे. युगल मॅडमांना पण आपण देऊन टाकू कॅडबरी, त्यांनी करेक्ट उत्तर दिलेलं आहे. हा, आता सगळ्यांनीच कॅडबरी वागा, सगळ्यांनीच कॅडबरी वागा. वा 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 वा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. स्नेहा मॅडम, व्हेरी गुड. लेट जॉईन झाल्या तुम्ही वाटतं, मी सर्वात आधी दिले. व्हेरी गुड. तुकाराम, व्हेरी गुड. तुकारामचं मला पाहू दे, तुकारामने सर्वात आधी उत्तर दिलं होतं का?
अरे वा, सगळ्यात ही कॅडबरीचा खरा दावेदार कोण आहे? तुकाराम आहे. त्याने सर्वात पहिल्यांदा उत्तर दिलेलं आहे 3, 25 कोटी. व्हेरी गुड मित्रा, तू आपल्या बॅचचा आहेस ना? आम्ही नांदेडचे. हो मित्रा, तुम्ही सगळे माझे स्टुडंट आहात. तुकारामला 100 रुपयाची कॅडबरी फिक्स झालेली आहे. तुकारामला 100 रुपयाची कॅडबरी फिक्स झालेली आहे. ओके चलो, चला 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 पुढे जाऊया. चला पुढे जाऊया. आणि जर बघा मित्रांनो, याच प्रश्नामध्ये अजून आपण काय करू शकतो, याच प्रश्नामध्ये जर तुम्हाला प्रति व्यक्ती, बघा बरं का, याच प्रश्नामध्ये जर तुम्हाला प्रति व्यक्ती खर्च जर विचारला की सरकारने एका व्यक्तीवर किती खर्च केला पाहिजे, सरकारने एका व्यक्तीवर किती खर्च केला पाहिजे हे जर विचारलं तर कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही? हा जो 25 कोटी रुपये जो खर्च आलेला आहे हा एकूण लोकसंख्येसाठी आलेला आहे. एकूण लोकसंख्येवरील खर्च आहे. हा एकूण लोकसंख्येवरील खर्च आहे. बरोबर. हा जो 25 कोटी रुपये जो काही खर्च आलेला आहे मित्रांनो, हा काय करण्यात आलेला आहे? हा काय करण्यात आलेला आहे? एकूण लोकसंख्येवरील खर्च देण्यात आलेला आहे. जर आपल्याला प्रति व्यक्ती खर्च विचारला की सरकारने एका व्यक्तीवर किती खर्च केला पाहिजे, तर हे जर आपल्याला विचारलं मित्रांनो, तर कसं कॅल्क्युलेट करणार आहे तुम्ही? या 25 कोटी रुपयांना 1 कोटी लोकसंख्येने काय करायचे? भाग द्यायचे. 25 कोटी कोटी डिवाइड होणार, कॅन्सल होणार आहे. फक्त किती येणार आहे? 25 रुपये खर्च येणार आहे. एका व्यक्तीच्या मागचा खर्च किती आहे? 25 रुपये आहे. येस, व्हेरी गुड. चलो बघा मित्रांनो, असेच प्रश्न एमपीएससी आयोग शोधून काढत असते. बरोबर. असा प्रश्न ना तुम्ही कधी बघितलेला असेल ना, कधी ऐकलेला असेल ना, तुम्ही कोणत्या टेस्ट सिरीजला दिलेला असेल मित्रांनो. बघा, आपण अशाच प्रकारचे एकदम क्वालिटीवाले प्रश्न तुमच्या समोर घेऊन येत आहोत. ओके, सो चला पटापट 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 काय करायचंय? जॉईन करायचंय मित्रांनो. खूप क्वालिटीवाले प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहेत या 15 दिवसांच्या सिरीजमध्ये. आजचा 3रा दिवस आहे, 12 दिवस उरलेले उद्यापासून. पुढचा प्रश्न बघा. चला, समजलं ना? समजलं? 25 रुपये कसे आले? समजलं ना? एका व्यक्तीचा खर्च किती येणार? मग 25 रुपये येणार आहे. ओके, चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, काय देण्यात आलेला आहे? नीती आयोगाचे खालीलपैकी कोणते कार्य आहेत? कोणती कार्य आहेत? नीती आयोग काय काय कार्य करते? बघा, भारताच्या जनसंख्या लाभांशाचे म्हणजेच काय? डेमोग्राफिक डिव्हिडंडचे, डेमोग्राफिक डिव्हिडंडचे महत्तमीकरण करणे, मॅक्सिमायझेशन बरोबर करणं, हे देखील कोणाचं कार्य आहे? नीती आयोगाचं आहे. लैंगिक, जातीय व आर्थिक असमानता विचारात घेऊन त्यावर उपाय योजने. बरोबर. सिंपल गोष्ट आहे. लैंगिक आधारावर, जातीय आधारावर आणि आर्थिक या घटकाच्या आधारावर जी काही देशामध्ये असमानता आहे, ही असमानता दूर करण्यासाठी उपाययोजना करणे हे नीती आयोगाचं कार्य आहे. प्रचंड रोजगारक्षम असणाऱ्या 50 दशलक्षहून अधिक असणाऱ्या लहान उद्योगांना काय करायचे? धोरणात्मक सहाय्य पुरवायचं आहे. बरोबर आहे. त्यासाठीच तर आपण काय करत आहोत? उद्योग धोरण काय करत आहोत? जाहीर करत आहोत. त्याच पद्धतीने बघा पुढचं काय देण्यात आलेले आहे? आपल्या पर्यावरणीय आणि परिस्थितिकीय संपत्तीचे संरक्षण करणे. नीती आयोगाचं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, सध्या आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे काही आहे ते स्वीकारलेले आहेत आणि ते पूर्ण करण्याच्या उद्देशाने आपण काय करत आहोत? कार्य करत आहोत. आणि लास्ट काय करण्यात आलेले आहे? दारिद्र्य निर्मूलन करणे. दारिद्र्य निर्मूलन करणे आणि प्रत्येक भारतीयाला आदर व आत्मसन्मानाने जीवन जगता येण्याची संधी प्राप्त करून देणे. ही सर्वच्या सर्व मित्रांनो कोणाची कार्य आहेत? नीती आयोगाची कार्य आहेत. ऑप्शन नंबर किती येणार आहे? 4 येणार आहे. चला, कोणी कोणी करेक्ट दिलेलं आहे? का रे मित्रा, तू एवढ्या लेट विचारतो? कोटी फक्त पेपरवर चिल्लर खर्च होतो खरे तर. मित्रा, आपल्याला काय करायचं आहे? एमपीएससी आयोगाबद्दल तुला हे करावं, तुला हे असं प्रश्न एक्झाममध्ये इथं डोकं लावून काहीच उपयोग नाही मित्रा. तू कितीही डोकं लावलं तरी सरकारपर्यंत तुझा आवाज कधी पोहोचणारच नाहीये. त्याच्यासाठी तुला प्रशासनामध्ये उतरावं लागेल आणि स्वतः काहीतरी बदल घडवून आणावे लागतील. ओके, सो बदलाची सुरुवात स्वतःपासून करायची असते, ना की समोरच्यापासून करायची असते. ओके, म्हणून मित्रा, टीटी वेव्ज स्ट्रीट फूड कोण आहे? मित्रा, ही गोष्ट लक्षात ठेव.
ही गोष्ट देखील तू लक्षात ठेव. आणि तू विचारतोय सर जेवण झाले का, लई रात्र झाली. नाही ना दादा, कसं काय जेवण होईल, तुमची बॅच झाल्याशिवाय माझं जेवण नाही होत. ओके, लग्नाबद्दल हार्दिक अभिनंदन, धन्यवाद मित्रा. चलो, सुशील सरांना सगळ्यांनी लग्नाच्या शुभेच्छा द्या. अरे मित्रा, चला पुढे चला. प्रश्न समजलेला आहे. पुढचा प्रश्न घ्या. 6वा प्रश्न. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या क्षेत्रीय लक्ष्यांविषयी अचूक विधान आणि कोणती देण्यात आलेलं आहे. बघा, अचूक विधान कोणती देण्यात आलेली आहे. बघा, अचूक विधान कोणती देण्यात आलेली आहे. चला करा सॉल्व प्रश्न पटकन. करा सॉल्व पटकन. बघा, 12व्या पंचवार्षिक योजनेचे क्षेत्रीय जे काही लक्ष्य ठरवून देण्यात आलेली होती त्याच्यामध्ये पहिलं लक्ष्य काय देण्यात आलेले, दारिद्र्याचं जे काही प्रमाण आहे मित्रांनो ते 10% कमी करण्याचं, म्हणजे 2017 पर्यंत, मार्च 2017 पर्यंत दारिद्र्याचं प्रमाण 10% कमी करण्याचं आपण काय केलेलं होतं, लक्ष्य ठरवण्यात आलेलं होतं. 1000 जिवंत जन्मांमागं अर्भक मृत्यूदर. अर्भक मृत्यूदर म्हणजे काय असतो रे मित्रांनो, की 1 वर्षांपर्यंतचं जे काही मूल आहे त्याला अर्भक म्हटलं जातं. 1 वर्षांपर्यंतचं जे काही मूल आहे त्याला अर्भक म्हटलं जातं. मग एका वर्षामध्ये 1000 जिवंत जन्मांमागं बरोबर मृत्यू पावणाऱ्या शिशूंची संख्या. शिशू म्हणजे काय रे मित्रांनो, अर्भक मृत्यूदराला शिशु मृत्यूदर म्हणतात. बरोबर, शिशु मृत्यूदर म्हणजे काय आहे, 1 वर्षांपर्यंतची जी काही बालकं आहेत, 1 इयर पर्यंतची जी काही बालकं आहेत त्यांना शिशु म्हटलं जातं किंवा त्यांना अर्भक म्हटलं जात असतं. ओके, आणि मग 1000 जिवंत जन्मांमागं असे किती बालकं आहे की ज्यांचा काय झालेला आहे, 1 वर्षांच्या आतच मृत्यू झालेला आहे, यांची संख्या म्हणजेच अर्भक मृत्यूदर असतो, ही 25 पर्यंत कमी करण्याचं. आणि माता मृत्यूदर म्हणजे काय, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट असतो. आपण असं समजून घ्यायचं आहे की 1 लाख ज्या काही जीवित जन्मांमागं, बघा बरं का मित्रांनो, 1 लाख जीवित जन्मांमागं एका वर्षामध्ये मृत्यू पावणाऱ्या 1 लाख जीवित जन्म म्हणजे 1 लाख ज्या काही माता आहेत, या मातांमध्ये आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, एका वर्षामध्ये ज्या काही मातांचा मृत्यू होणार आहे, बरोबर, म्हणजेच गर्भधारणेच्या अगोदर, आपण असं म्हणूया प्रसूतीच्या अगोदर किंवा प्रसूतीच्या वेळी किंवा प्रसूतीनंतर 42 दिवसांच्या आत जर एखाद्या मातेचा मृत्यू होत असेल तर ती संख्या म्हणजेच काय असतं, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. आणि ती 1% 1% नाही मित्रांनो, ती 1 पर्यंत कमी करणे असं आहे. ते कितीपर्यंत कमी करणे, 1 पर्यंत कमी करणे हे आहे. त्याच्यानंतर एकूण जननदर काय असतो रे मित्रांनो, एकूण जननदर काय असतो बघा मित्रांनो, की महिलांचं जे काय फर्टिलिटी एज आहे, आपण काय म्हणूया फर्टिलिटी जे काही एज आहे तर ते मानलं जातं 15 ते 49 वय मानलं जातं. बरोबर, या वयोगटामधील ज्या काही या वयोगटाचे जर आपण 5 वर्षांचे 5 इयर्सचे जर किती गट तयार होतील, 7 गट होतील. जसं 15 ते 19 हा पहिला गट आहे. नंतर 19 बघा ना, 15 ते 19, पुढचा काय आहे 20 ते 24, त्याच्यानंतर आहे 25 ते 29, त्याच्यानंतर आहे 30 ते 34, त्याच्यानंतर आहे 35 ते 39, त्याच्या पुढचा आहे 40 ते 44 आणि लास्ट गट आहे 45 ते 49. असे 7 गट तयार होतील. असे किती गट तयार होतील, 7 गट तयार होतील. आणि या 7 गटांमधील मातांनी जन्म दिलेल्या बालकांची संख्या गुणिले काय करायचं आहे आपल्याला, 7 करायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, यांचा या वयोगटातील जो काही जननदर आहे, या प्रत्येक वयोगटातील जो काही जननदर आहे त्याचं काय करायचं आहे, समेशन घ्यायचं आहे. समेशन ऑफ 7 ग्रुप्स. हे किती ग्रुप्स आहेत, 7 ग्रुप्स आहेत. आणि यांना कितीने मल्टिप्लाय करायचं, 5. कारण की किती इयरचा गट आहे, 5 इयरचा गट आहे, म्हणून 5ने मल्टिप्लाय करायचं. हे जे काही उत्तर येणार आहे त्यालाच म्हटलं जातं टोटल फर्टिलिटी रेट, ज्यालाच म्हटलं जातं एकूण जननदर. आणि हा एकूण जननदर 2.1 पर्यंत काय करायचा होता आपल्याला, टक्के नाही आहे मित्रांनो, 2.1 पर्यंत काय करायचं आहे, कमी करायचा होता. आणि डी 50% ग्रामीण जनतेला 55 लिटर प्रतिदिन नळाद्वारे पेयजल उपलब्ध करून देणं, हे देखील या योजनेचं काय होतं रे मित्रांनो, उद्दिष्ट होतं. म्हणून याचं उत्तर येणार आहे वरीलपैकी सर्व ऑप्शन नंबर 4. किती येणार आहे, ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर काय येणार आहे, 4 येणार आहे. स्वाती मॅडम व्हेरी गुड.
प्रतीक्षा मॅडम, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 7वा. लोकसंख्येच्या 2001 ते 2011 या दशकीय वाढीविषयी काय विचारलेलं आहे? 2001 ते 2011 ही जी काही 10 वर्षांची दशकीय जी काही वाढ आहे, या वाढी संदर्भात आपल्याला काय करण्यात आलेले आहे? काही विधानं देण्यात आलेली आहे. ती आपल्याला काय करायची आहे? करेक्ट आहे काय इनकरेक्ट आहे ती ओळखायची आहे. इथं लक्षात घ्या, इथं राहिलेलं आहे मित्रांनो. फाइंड आउट द करेक्ट सेंटेन्स. फाइंड आउट करेक्ट सेंटेन्सेस. ओके, कोणते कोणते सेंटेन्स काय आहे करेक्ट आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. आता इथं काय म्हटलेलं आहे? या दशकीय वाढीमध्ये काय म्हटलेलं आहे की लोकसंख्येची दशकीय वाढ सर्वाधिक झालेली राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणती आहे रे मित्रांनो? 1 नंबर दादरा नगर हवेली आहे, 2 नंबर दीव दमन आहे, दमन दीव आहे. ओके, नंतर दुसरं स्टेटमेंट, पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. पूर्ण फॅक्च्युअल डेटा आहे मित्रांनो, हे पाठ करण्याशिवाय पर्याय नाहीये. हे कसं लक्षात ठेवायचं यासाठी कुठल्याही प्रकारची ट्रिक नाहीये आणि इतकी आकडेवारी आहे की तुम्ही कुठली ट्रिक यूज करून देखील ते लक्षात ठेवू शकत नाही. सो हे प्रश्न, असा जर प्रश्न आला तर याला जर तुमचं बऱ्यापैकी जर झालेलं असेल, पाठ केलेलं असेल तर तुम्ही लक्षात ठेवू शकतात, नाहीतर स्किप केल्याशिवाय पर्याय नाहीये मित्रांनो. लोकसंख्येची दशकीय वाढ सर्वात कमी झालेली राज्य, सर्वात कमी झालेली राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणतं आहे? तर नागालँड 1 नंबरला आहे, केरळ 2 नंबरला आहे. लोकसंख्येची दशकीय वाढ सर्वाधिक झालेले जिल्हे कुरुमकुमे अरुणाचल प्रदेश आणि यानम पुदुचेरीमध्ये आहे. आणि लोकसंख्येची सर्वात कमी वाढ झालेले काही जिल्हे आहे ते लोंगलेंग नागालँडमध्ये आणि किफिरे नागालँडमध्ये. ही जी काय आहे ही चारीच्या चारी स्टेटमेंट काय आहे? करेक्ट आहे. ही चारीच्या चारी स्टेटमेंट काय करण्यात आलेली आहे? करेक्ट देण्यात आलेली आहे. ओके, ऑप्शन नंबर किती येणार आहे? 4 येणार आहे. सर्वच्या सर्व स्टेटमेंट काय आहे रे मित्रांनो? सर्वच्या सर्व स्टेटमेंट करेक्ट आहेत. ओके, चलो सर्वच्या सर्व स्टेटमेंट काय आहेत? करेक्ट आहेत. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा फॅक्च्युअल प्रश्न होता मित्रांनो, याला काहीच ऑप्शन नाहीये दुसरा लक्षात ठेवण्याशिवाय किंवा पाठ करण्याशिवाय दुसरा कुठलाही ऑप्शन याला अवेलेबल नाहीये. पुढे बघा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 विषयी अयोग्य विधान ओळखा. अयोग्य विधाने ओळखायला लावलेले आहेत आपल्याला. बघा 1976ला जे बघा मित्रांनो, पहिलं जे लोकसंख्या धोरण होतं मित्रांनो 1976चं हे पहिलं फर्स्ट पॉप्युलेशन पॉलिसी होती. फर्स्ट पॉप्युलेशन पॉलिसी होती ही, म्हणजेच काय? फर्स्ट पॉप्युलेशन पॉलिसी होती. भारताचं लोकसंख्या धोरण हे भारताचं पहिलं लोकसंख्या धोरण होतं 1976ला, जे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे काही होते करण सिंह यांनी 16 एप्रिल 1976ला काय करण्यात आलेलं होतं? हे डिक्लेअर करण्यात आलेलं होतं. कधी डिक्लेअर करण्यात आलं होतं? 16 एप्रिल 1976ला डिक्लेअर करण्यात आलेलं होतं. आणि यानुसार असं ठरवण्यात आलेलं होतं मित्रांनो की लग्नाचं जे काही वय होतं, जे मुलांचं आणि मुलींचं लग्नाचे वय ठरवून देण्यात आलेले होते. याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की पुरुषांचं लग्नाचं वय 21 वर्षे असेल आणि स्त्रियांचं लग्नाचं वय 18 वर्षे असेल, असं कायदेशीर तरतूद करण्यात आली होती. म्हणजेच काय? हे फक्त सांगण्यात आलेलं होतं. आणि या लोकसंख्या धोरणानंतर हे जेव्हा लोकसंख्या धोरण जाहीर केलं गेलं तेव्हा फक्त हे स्टेटमेंट डिक्लेअर केलेलं होतं की पुरुषांचं लग्नाचं वय 21 वर्ष असलं पाहिजे आणि नंतर स्त्रियांचं लग्नाचं वय 18 वर्षे असलं पाहिजे, असं स्टेटमेंट डिक्लेअर करण्यात आलं. आणि त्यानंतर लगेचच भारत सरकारने याच्यावर काय केलं होता? कायदा केला होता आणि कायदेशीर आपण ही तरतूद काय केलेली होती? लागू केलेली होती. म्हणून पहिलं स्टेटमेंट काय आहे? करेक्ट आहे. बरोबर. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की कुटुंब नियोजन हा कार्यक्रम 1975-76 मध्ये खूप गाजलेला होता. आणीबाणीच्या वेळी 1975-76 मध्ये सर्वात जास्त गाजलेला मुद्दा काय होता मित्रांनो? कुटुंब नियोजन हा सर्वात जास्त गाजलेला काय होता? मुद्दा होता. म्हणून ड विधान काय आहे?
करेक्ट आहे। बघा मित्रांनो, इथं दोनच विधानं आपल्याला विचारण्यात आहे, म्हणजे दोनच आता पर्यायामध्ये आपल्याला काय दिसत आहे की कुठले तरी दोनच सेंटेन्स काय आहे करेक्ट आहे, बाकीचे सेंटेन्स काय आहेत इनकरेक्ट आहेत, बरोबर। मग आता आपल्याला इथं काय आपल्याला योग्य आणि अयोग्य विधान विचारलेले आहेत ना। मग आपलं पहिलं जे स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे आणि लास्ट वाला जे काही स्टेटमेंट आहे की कुटुंब नियोजनासाठी वित्तीय मदत देण्याचं काय करण्यात आलेलं होता, निर्णय घेण्यात आला होता, हे देखील 1976च्या लोकसंख्या धोरणाचं काय होतं वैशिष्ट्य होतं। म्हणून ए सेंटेन्स आणि डी सेंटेन्स काय आहे करेक्ट आहे। याचा अर्थ मग काय रे, इनकरेक्ट सेंटेन्स कोणतं झालं बाय डिफॉल्ट। बघा जरी मला माहिती नसलं तरी बाय डिफॉल्ट मला माहिती आहे 1976च्या धोरणामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे होते, एक पुरुष आणि स्त्री यांच्या लग्नाचं वय डिक्लेअर करून देण्यात आलेलं होतं आणि कुटुंब नियोजनासाठी आर्थिक मदत डिक्लेअर केलेली होती मित्रांनो। बघा असं आर्थिक मदत देण्यात आलेली होती की जो कोणी दोन अपत्यानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणार आहेत त्याला 150 रुपये दिले जाणार होते। नंतर 3 अपत्यानंतर जो कोणी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणार होता त्याला 100 रुपये देण्यात येणार होते आणि 3 पेक्षा जास्त अपत्य झाल्यानंतर जो कोणी कुटुंब नियोजनाचं शस्त्रक्रिया करणार होता त्याला 70 रुपये दिले जाणार होते। आणि ही कधीची गोष्ट आहे मित्रांनो 1976ची। तुम्ही म्हणणार सर हे 150 रुपये 100 रुपये 70 रुपयामधून काय होणार आहे, बरोबर, परंतु याची किंमत त्यावेळी तेवढीच होती मित्रांनो, फार जास्त होती याची किंमत। ओके, ही वित्तीय मदत जाहीर करण्याचा कार्यक्रम 1976 मध्ये डिक्लेअर करण्यात आलेला होता। ओके, 1976 मध्ये। म्हणून पहिलं आणि चौथं स्टेटमेंट करेक्ट आहे आणि बी आणि सी स्टेटमेंट काय आहेत मग इनकरेक्ट आहे, बाय डिफॉल्ट इनकरेक्ट होतील ते, कारण की इथं आपल्याला काय विचारलेलं इनकरेक्ट एक्झाम्पल विचारलेले आहेत आणि इनकरेक्ट एक सेंटेन्स किती आहेत दोनच आहेत। मग इथं आपलं ए आणि डी जर काय आहे करेक्ट आहे तर बी आणि सी काय असणार आहे रॉंगच असणार आहे। परंतु बी आणि सी मध्ये काय देण्यात आलेले ते समजून घ्या मित्रांनो। बी आणि सी मधले जे काही स्टेटमेंट देण्यात आलेले ते कोणते आहेत नेमके आणि ते कशाबद्दल देण्यात आलेले आहेत ते समजून घ्या मित्रांनो, ते फार महत्त्वाचं आहे। नुसतं उत्तर काढणं याला महत्त्व नाहीये, जेव्हा आपण प्रश्नांचं ॲनालिसिस करत असतो तेव्हा कोणतं सेंटेन्स का करेक्ट आहे कोणतं सेंटेन्स का रॉंग आहे हे देखील समजलं पाहिजे मित्रांनो। बघा जे दुसरं लोकसंख्या धोरण डिक्लेअर करण्यात आलं होतं, सेकंड पॉप्युलेशन पॉलिसी जी डिक्लेअर करण्यात आली होती ती 2000 सालामध्ये डिक्लेअर करण्यात आली होती, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000। आणि राष्ट्रीय लोकसंख्या 2000 जे काही डिक्लेअर करण्यात आलं होतं त्याच्यामध्येच म्हटलेलं होतं इन्फंट मॉर्टॅलिटी जे काही रेट आहे बघा तो शिष्यवृत्तीने म्हटलं मित्रांनो शिशु मृत्यूदर आहे ते, शिशु मृत्यूदर आहे ते, बरोबर। इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आत्ताच आपण बघितलं, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय 1 वर्षांपेक्षा कमी वयाची बालकांचा मृत्यू एका वर्षामध्ये 1000 जिवंत जन्मांमागं ज्या बालकांचा जन्म झालेला आहे त्या बालकांमागं 1 वर्षांच्या आत कोणत्या किती बालकांचा मृत्यू झालेला आहे ती संख्या म्हणजे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट हा 30 पेक्षा खाली आणणं हे लक्ष्य होतं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं, बरोबर। आणि माता मृत्यू दर जो काही आहे तो 100 पेक्षा खाली आणणं हे देखील राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं काय होतं वैशिष्ट्य होतं। म्हणजेच बी आणि सी जे काही स्टेटमेंट देण्यात आलेले आहेत बघा मित्रांनो, बी आणि सी जे काही स्टेटमेंट देण्यात आलेले आहेत हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 विषयी देण्यात आलेले आहेत। ओके, आणि आपल्याला विचारलं कोणतं होतं 76 विषयी चुकीचं विधान विचारलेलं होतं, म्हणून बी आणि सी काय आहे रॉंग आहेत। ओके, समजलं मित्रांनो, बी आणि सी काय आहे रॉंग आहे। तर या योजनेचा उद्देश शिष्यवृत्ती नाही रे मित्रांनो, शिशु मृत्यू दर आहे ते चुकून झालेलं आहे, ते टायपिंग मिस्टेक आहे। अयोग्य विधान विचारलेलं होतं, बी आणि सी काय आहे अयोग्य आहे 76 साठी। 1976 साठी बी बघा मित्रांनो, 1976 साठी अयोग्य विधान कोणतं आहे बी आणि सी आहे, कारण की आपल्याला स्टेटमेंट कोणत्या लोकसंख्या धोरणाविषयी देण्यात आलेलं आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 विषयी देण्यात आलेलं आहे, बरोबर। मग 76 मध्ये त्या बी आणि सी मधल्या तरतुदी करण्यात आल्या होत्या का तर नाही, त्या तरतुदी 2000 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 मध्ये करण्यात आलं होतं, म्हणून बी आणि सी स्टेटमेंट 1976च्या लोकसंख्या धोरणाविषयी काय असेल करेक्ट असेल। मग ऑप्शन नंबर किती येणार आहे, ऑप्शन नंबर काय येणार आहे 4, ऑप्शन नंबर काय येणार आहे 4, बी आणि सी काय आहे इनकरेक्ट आहे। ओके ओके, चलो पुढे जाऊया, पुढचा प्रश्न घेऊया। खालीलपैकी कोणती कार्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांची नाहीत, म्हणजे RRBची कार्य नाहीत,
म्हणजे RRBची कोणती कोणती कार्य आहेत ते आपल्याला ओळखावं लागेल. बघा, ग्रामीण जनतेला बँकिंगची सवय लावून त्यांच्याकडून अधिक बचती गोळा करणे हे प्रादेशिक ग्रामीण बँकेचं कार्य आहे. प्रादेशिक ग्रामीण बँका काय असतात मित्रांनो, जे कमी उत्पन्न गट आहेत त्या कमी उत्पन्न गटांना बँकिंगची सुविधा पुरवणं, त्यांना सवलतीच्या दराने कर्ज पुरवठा करणं, वित्त पुरवठा करणं हे RRBचं उद्दिष्ट आहे. एक साधं सिंपल डोक्यात ठेवा की RRBची स्थापना कशासाठी करण्यात आलेली होती, की ग्रामीण भागाचा विकास घडवून आणण्यासाठी केलेली होती. मग ग्रामीण भागामध्ये गरीब लोक राहतात. मग सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, मग गरीब लोक जर राहत असतील म्हणजे ज्यांचं उत्पन्न कमी आहे, कमी उत्पन्न गटातील व्यक्तींना बँक सुविधा प्रोव्हाइड करणं हे कोणाचं कार्य आहे, ग्रामीण बँकांचं कार्य आहे. म्हणून बघा इथं दुसरं स्टेटमेंट जे काही देण्यात आलेलं, ग्रामीण कारागिरी असतील, लघु उद्योजक असतील, लघु व्यापारी असतील, वाणिज्य उद्योग असतील, बरोबर, तसेच इतर उत्पादक कार्यांमध्ये गुंतलेल्या परंतु काय असलेल्या अल्प साधन सामुग्री असलेले जे कोणी व्यक्ती आहेत, बघा सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे हे, अल्प साधन सामुग्री म्हणजे ज्यांच्याकडे उत्पन्नाचे रिसोर्सेस फार कमी आहेत अशा व्यक्तींना सवलतीच्या दराने वित्त पुरवठा करणं हे ग्रामीण बँकेचं कार्य आहे. त्याच पद्धतीने मागास भागांचा विकास घडवून आणणं, कारण की बघा मित्रांनो, शहरी भाग काही फारसा मागास राहत नाही. मागास असलेला कोणता भाग राहतो, खेड्या गावातला भाग असतो, ग्रामीण भाग असतो, बरोबर का नाही. म्हणून या मागास भागांचा विकास घडवून आणून प्रादेशिक जे काही असमतोलपणा आहे, प्रादेशिक आर्थिक असमतोलपणा जो काही आहे तो दूर करण्याचं उद्दिष्ट देखील कोणाचं आहे, RRBचं असतं. चौथं जे काही स्टेटमेंट देण्यात आलेले, मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करते. आत्ताच आपण म्हटलं की RRBचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे, की ज्यांचं कमी उत्पन्न आहे, बरोबर, अशा व्यक्तींना बँक सुविधा प्रोव्हाइड करणं हे RRBचं उद्दिष्ट आहे. परंतु मध्यम आणि मोठ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं असेल, जास्त असेल. मग इथं आपण जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्तिगटांना बँकिंग सुविधा पुरवतोय का, तर नाही. म्हणजे कोणतं कार्य नाहीये, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक काय येणार आहे, 4 येणार आहे. पर्याय क्रमांक 4. चला, कोणी कोणी करेक्ट दिलं, तुकाराम व्हेरी गुड. तुकाराम छान अभ्यास होतोय बरं का तुझा. रविराज व्हेरी गुड. पिंपळनेरवरनं तुला जॉईन व्हायला आत्ता वेळ भेटला का मित्रा, काल परवा तू दिसला नाही बरं का मला लेक्चरला. लेक्चर करायचं तर रेग्युलर करायचं. शीतल मॅडम तुम्ही पण काल परवा नव्हत्या. ओके, ओके चलो मित्रांनो, तुम्ही लेक्चर रेग्युलर करत चला, कारण की महत्त्वाची गोष्ट काय, तुम्ही जितकं रेग्युलर करणार तेवढा तुमच्या अभ्यासामध्ये भर पडणार आहे मित्रांनो. जर तुम्ही लेक्चर मिस केलेत ना तर महत्त्वाचे मुद्दे चालले जातील तुमच्याकडनं. ओके, हां, हे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असणारच आहे, परंतु तरी सुद्धा मी काय सांगतोय, जर तुम्ही केलं तर तुमचाच फायदा होणार आहे. ओके, पुढे बघा 10वा प्रश्न. बेसल निकष कशावर देण्यात आलेला आहे, 3 वरती देण्यात आलेला आहे. बेसल निकष 3. बघा मित्रांनो, इथं RRBs बद्दल जे काही स्टेटमेंट आलेले आहेत ते अगोदर बघून घेऊया. RRBची स्थापना कधी करण्यात आलेली तरी मित्रांनो सांगा बरं, RRBची स्थापना कधी करण्यात आलेली होती. बघा 26 सप्टेंबर 1975 ला काय करण्यात आलेलं होतं मित्रांनो, एक राष्ट्रपतींनी अध्यादेश काढलेला होता. काय काढलेला होता, एक ऑर्डिनन्स पास केलेला होता. आणि या ऑर्डिनन्सनुसार 2 ऑक्टोबर 1975 रोजी काय म्हटलेलं आहे, 2 ऑक्टोबर 1975 रोजी देशातल्या किती RRB स्थापन झालेल्या होत्या, 5 RRB स्थापन झालेल्या होत्या. किती RRB स्थापन झालेल्या होत्या, 5 RRB स्थापन झालेल्या होत्या. किती RRB स्थापन झालेल्या होत्या, 5 RRB स्थापन झालेल्या होत्या. कुठं कुठं झालेल्या होत्या, मोरादाबाद, गोरखपूर, जयपूर, भिवानी आणि मालडा या 5 ठिकाणी काय करण्यात आलेलं होतं, या RRBs स्थापन करण्यात आल्या होत्या. आणि RRBचा जो काही कायदा करण्यात आलेला होता, RRBs ऍक्ट 1976 आहे. ओके, याच कायद्यामध्ये 2015 ला काय करण्यात आलेली होती, सुधारणा घडवून आणलेली होती. ओके, राहील लक्षात मित्रांनो, हे स्टेटमेंट, एवढे स्टेटमेंट तुम्हाला RRB बद्दल लक्षात असायला हवं. आणि RRBची स्थापना कोणाच्या समितीच्या शिफारसीनुसार झालेली होती, M. नरसिंहन समिती, M. नरसिंहन समितीच्या शिफारसीनुसार ही समिती 1975 ला स्थापन झालेली होती.
बरोबर. एम नरसिंहन समिती 1975ला ग्रामीण बँक विषयक कार्यगट स्थापन केलेला होता. त्याचे अध्यक्ष एम नरसिंहन होते. त्यांच्या शिफारसीनुसार ग्रामीण बँकांची स्थापना भारतामध्ये करण्यात आली होती. यांच्या समितीच्या शिफारसीनुसारच 26 सप्टेंबर 1975 रोजी राष्ट्रपतींनी अध्यादेश काढला आणि 2 ऑक्टोबर 1975 रोजी देशातल्या पहिल्या 5 RRB स्थापन झाल्या. आणि RRBचा कायदा आहे 1976चा. या कायद्यामध्ये सुधारणा कधी करण्यात आलेली आहे, अमेंडमेंट कधी करण्यात आली, 2015ला सुधारणा करण्यात आलेली आहे. ओके, एवढे स्टेटमेंट तुम्हाला RRB बद्दल माहिती असणं काय आहे, आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे बेसल निकष 3 विषयी देण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, बेसल निकष 3 जे काही आहे ते डिसेंबर 2010 मध्ये डिक्लेअर करण्यात आलेले होते. का डिक्लेअर करण्यात आले होते, यालाच बेसल निकष 2 जे काही आहे मित्रांनो, ते बेसल निकष 2 ची सुधारित आवृत्ती आहे असं आपण म्हणूया. का सुधारित आवृत्ती डिक्लेअर करण्याची काय गरज वाटायला लागली, कारण की 2008ला जागतिक मंदी आलेली होती मित्रांनो. काय आलेली होती, जागतिक मंदी आलेली होती. बरोबर. आणि या मंदीमधून बँकांचं संरक्षण व्हावं यासाठी काय काय उपाययोजना करण्यात येतील त्यासाठीच हे निकष डिक्लेअर करण्यात आलेले होते. बघा मित्रांनो, काय असतं, बँकांना अनेक प्रकारच्या जोखिमी असतात. बरोबर. जसं कर्जांच्या बाबतीत जोखीम असते, तरलतेच्या बाबत जोखीम असते, मार्केट रिस्क असते त्यांना. बरोबर. अशा अनेक जोखिमा असतात आणि या जोखीमांपासून रिस्क, जोखिमा म्हणजे काय असतात, तर रिस्क. बँकांना अनेक प्रकारची रिस्क असते. बरोबर का नाही. या रिस्क पासून म्हणजे या रिस्कमुळे काय होतं रे मित्रांनो, की बँका या रिस्क घेत असतात आणि त्यामुळे बँका बुडण्याचं प्रमाण काय होत असतं, म्हणजे प्रमाण काय होतं, वाढून जातं. जी बँक जेवढी जास्त रिस्क घेणार ती बँक तेवढी जास्त बुडण्याची शक्यता असते. म्हणून बँक बुडायला नको म्हणून काहीतरी उपाययोजना आपण ऑलरेडी केल्या पाहिजे. मग अशासाठी यासाठी काय करण्यात आलेलं होतं, 10 देशांच्या मध्यवर्ती बँकांनी, बघा मित्रांनो, 10 देशांच्या मध्यवर्ती बँकांनी 17 मे 1930 रोजी एक बँक स्थापन केली, जिला म्हटलं जातं बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट. कोणती बँक स्थापन केली, बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट. हिची स्थापना करण्यात आलेली होती बेसल, स्वित्झर्लंडमधल्या बेसल या ठिकाणी करण्यात आलेली होती. आणि बेसल या ठिकाणीच या बँकेचं काय आहे, हेडक्वार्टर आहे. ओके, मग ही काय आहे, 20 बँक जी काही आहे ही मध्यवर्ती बँकांच्या वरील बँक आहे. मध्यवर्ती बँकांवरील बँक आहे. बरोबर. मग मध्यवर्ती बँकांवरील बँक आहे की जी मध्यवर्ती बँकांना काय करत असते, या बँक बुडण्याच्या जोखीमेपासून संरक्षण व्हावं यासाठी काही निकष तयार करून देत असते. आणि हे जे काही निकष आहे मित्रांनो, तर हे निकष BCBS म्हणजेच काय, बेसल कमिटी ऑन बँकिंग सुपरविजनने तयार केलेले आहेत. कोणी तयार केलेले, BCBS म्हणजे काय आहे, बेसल कमिटी ऑन म्हणजेच बेसलच्या म्हणजे या बँकेच्या 20 बँकेच्या जे काही हेडक्वार्टर होतं तिथे एक कमिटी स्थापन करण्यात आली होती बेसल या ठिकाणी, की जिचं काम होतं बँकिंग सुपरविजन करणं, बँकांचं पर्यवेक्षण करण्यासाठी एक बेसल या ठिकाणी कमिटी स्थापन करण्यात आली होती. आणि तिने बँक बुडण्यापासून वाचण्यासाठी जे काही उपाययोजना केलेल्या आहेत त्यांनाच बेसल निकष म्हटलं जातं. आणि बेसल निकष असे 3 वेळा डिक्लेअर केलेले. बेसल निकष 1 हे कधी डिक्लेअर करण्यात आले होते, 1988ला डिक्लेअर करण्यात आलेले होते. बेसल निकष 2 जे काही आहे तर ते 2004 मध्ये डिक्लेअर करण्यात आलेले होते. आणि बेसल निकष 3 जे काही आहे ते 2010 मध्ये डिक्लेअर करण्यात आलेले होते. ओके, मग इथं आपल्याला स्टेटमेंट कोणाबद्दल देण्यात आलेले, बेसल निकष 3 बद्दल देण्यात आलेलं आहे. बेसल निकष 3 बद्दल काय करण्यात आलेले, हे स्टेटमेंट देण्यात आलेले आहे. बेसल निकष 3 जे काही आहे मित्रांनो, बघा बेसल निकष 3 जे काही आहेत हे 5 जोखीमांशी संबंधित आहे. 5 जोखीमांशी संबंधित आहे. कोणत्या कोणत्या त्या जोखीमा आहेत, 5 जोखीम कोणत्या कोणत्या आहेत, तर बघा, एक आहे पत जोखीम, क्रेडिट रिस्क, पत जोखीम ज्यालाच क्रेडिट रिस्क म्हणतो. दुसरी जी काही जोखीम देण्यात आलेली आहे ती बाजार जोखीम आहे, मार्केट रिस्क, बाजार जोखीम. तिसरी जी काही जोखीम देण्यात आलेली आहे ती फंक्शनल रिस्क आहे, क्रियात्मक जोखीम. चौथी जी काही देण्यात आलेली आहे तर ती आहे तरलता जोखीम, लिक्विडिटी रिस्क आहे. आणि 5वं जी काय आहे तिला म्हटलं जातं प्रतिमान जोखीम, मॉडेल रिस्क असं म्हटलं जात असतं. तर या 5 जोखीमांशी संबंधित काय करण्यात आलेले ते बेसल निकष 3 डिक्लेअर करण्यात आलेले होते. आणि ज्याच्यामध्ये बघा मित्रांनो, भांडवल पर्याप्तता गुणोत्तर, भांडवल पर्याप्तता
गुणोत्तर कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो हा 9% सांगण्यात आलेला होता. किती टक्के सांगण्यात आलेला होता? 9% सांगण्यात आलेला होता. भांडवल पर्याप्तता गुणोत्तर काय असतं रे मित्रांनो? बघा इकडे सांगतो. भांडवल पर्याप्तता गुणोत्तर. भांडवल पर्याप्तता गुणोत्तर काय असतं रे मित्रांनो? बँकांचं जे काही भाग भांडवल आहे, बँकांचं जे काही भाग भांडवल आहे, या बँकांच्या भाग भांडवलाला कशाने भाग द्यायचं आहे? जोखीम भारित मालमत्तांनी. जोखीम भारित मालमत्तांनी काय करायचं आहे? भाग द्यायचा आहे. यालाच कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो किंवा यालाच कॅपिटल टू रिस्क वेटेड ॲसेट रेशो, रिस्क वेटेड ॲसेट रेशो, बरोबर. तर मग हा क्रार कॅपिटल टू रिस्क वेटेड ॲसेट रेशो क्रार, ओके, हा कसा काढला जातो? बँकेचं जे काही कॅपिटल आहे, बरोबर, यालाच रिस्क वेटेड ॲसेटने काय करायचं आहे? जोखीम भारित मालमत्तांनी काय करायचं आहे? भाग द्यायचा आहे. समजा एखाद्या बँकेचं भाग भांडवल 5 कोटी रुपये असेल. किती कोटी आहे? 5 कोटी आहे, बरोबर. आणि तिने एकूण वाटलेली जी काही कर्ज आहेत, आपण असं कन्सिडर करूया, तर ती वाटलेली कर्ज आहे 100 कोटी रुपये आहे. किती कर्ज आहे? 100 कोटी रुपये कर्ज तिने काय केलेले आहेत? कर्जे वाटली आहेत, बरोबर. आणि जर तिने 100 कोटी रुपये कर्ज वाटलेले असतील तर याच्यामध्ये आपण असं कन्सिडर करू की या वाटलेल्या कर्जांमध्ये किती टक्के रिस्क आहे? 30% काय आहे? रिस्क आहे. याचा अर्थ काय रे? 100 कोटींचे 30% म्हणजे किती कोटी रे मित्रांनो? 30 कोटी रुपये. म्हणजे 30 कोटी रुपये काय आहे? रिस्क आहे, की हे 30 कोटी रुपये परत मिळू शकत नाही असं बँकेला वाटतंय. मग कोटी कॅन्सल झालं मित्रांनो. 5 किती येतात? 30 होतात. 1/6. याचा अर्थ किती होतो? 1/6 म्हणजेच किती आहे मित्रांनो? 0.616 उरले किती येणार? 4. 6 6 36. 6 6 36 ते उरतच जातील, 4 उरतच जातील. म्हणजेच किती येणार आहे? याला जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती येणार आहे? 16.6 उत्तर येणार आहे. याचा अर्थ काय आहे रे मित्रांनो? हा जो काही कॅपिटल रिस्क वेटेड ॲसेट आहे, हा 9% जास्त येणं फार गरजेचं आहे, जास्त येणे आवश्यक आहे. याचा अर्थ काय? समजा एखाद्या बँकेचा हा जो रेशो आहे, हा रेशो जर 9% कमी येत असेल तर त्या बँकेला काय सांगितलं जाणार? की तू तुझं कॅपिटल वाढव. तू काय वाढव? कॅपिटल वाढव, बरोबर. जेवढं कॅपिटल जास्त असेल तेवढा हा जो काही भागाकार आहे, हा भागाकार जास्तीत जास्त येणार आहे, ओके. आणि रिस्क वेटेड ॲसेट काय करायला लावेल? कमी करायला लावेल तिला, ओके. मग यालाच क्रार म्हटलं जातं, कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो म्हटलं जातं, भांडवल पर्याप्तता काय म्हटलं जातं? गुणोत्तर म्हटलं जातं, ओके. समजलं मित्रांनो? हे कसं कॅल्क्युलेट करता? फंटॅस्टिक टीचिंग. धन्यवाद प्रेम बाबू. चलो पुढे जाऊया. 11वा प्रश्न टॅक्स सिस्टीमवर देण्यात आलेला आहे मित्रांनो. टॅक्स सिस्टीमवर इकडे काही कर देण्यात आलेले आहे, त्या अर्थव्यवस्थेमध्ये कधी लागू केलेले ते देण्यात आलेले आहे मित्रांनो. सरळ काय आहे मित्रांनो? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मालमत्ता कर हा कधी लागू केलेला आहे? मालमत्ता कर कायदा 1953. याच्यासाठी कोणता कायदा आहे? मालमत्ता कर कायदा 1953 करण्यात आलेला आहे. आणि या कायद्यानुसार 1953 पासून मालमत्ता कर काय करण्यात आलेला आहे? भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय करण्यात आलेला आहे? लागू करण्यात आलेला आहे, ओके. त्याच्यानंतर काय करण्यात आलेलं आहे रे मित्रांनो? बघा, त्याच्यानंतर संपत्ती कायदा कधी लागू करण्यात आलेला आहे? बघा, संपत्ती कर कायदा 1957 तयार करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानुसार 1957 पासून काय करण्यात आलेला आहे? संपत्ती कर कायदा लागू करण्यात आलेला आहे. सेवा करासाठी फायनान्स ऍक्ट, बघा, फायनान्स ऍक्ट 1993 हा तयार करण्यात आलेला होता. आणि त्याच्यानुसार 1994-95 पासून सेवा कर सर्व्हिस टॅक्स लागू करण्यात आलेला होता. सर्व्हिस टॅक्ससाठी काय करण्यात आलेलं होतं रे मित्रांनो? सर्व्हिस टॅक्ससाठी बघा मित्रांनो, सर्व्हिस टॅक्ससाठी काय करण्यात आलेलं होतं? 88वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये करण्यात आलेली होती. याच्यानुसार कलम 268A हे केंद्र सूचीमध्ये कलम 268A हे नवीन कलम राज्यघटनेमध्ये टाकण्यात आलं होतं. त्याच पद्धतीने केंद्र सूचीमध्ये
केंद्र सूचीमध्ये विषय क्रमांक 92C हा देखील काय करण्यात आलेला होता, ऍड करण्यात आलेला होता. आणि सेवा कर हा 1994-95 मध्ये 5% दराने, किती टक्के दराने, 5% दराने 3च सेवांवर लागू होता. 3 सेवांवर काय होता, लागू होता. मग त्या 3 सेवा कोणत्या कोणत्या आहे, टेलिफोन सेवा, आता कंबाईनला प्रश्न होता बघा मित्रांनो, टेलिफोन सेवा, शेअर दलाली आणि साधारण विमा. साधारण विमा याबद्दल काय करण्यात आलं होता, सेवा कर लागू करण्यात आला होता. पण जसा जीएसटी लागू झाला तसा हा कर काय करण्यात आलेला आहे, रद्द करण्यात आला आहे. जीएसटी कधी लागू झालेला, फर्स्ट ऑफ जुलै, एकच मिनिट मित्रांनो, 1 ऑफ जुलै 2017 काय करण्यात आलेला होता, लागू करण्यात आलेला होता. एकच मिनिट मित्रांनो. ओके, समजलं हे म्हणजे काय, सरळ 1 2 3 4 असा पर्याय क्रमांक देण्यात आलेला, पर्याय क्रमांक 1. ओके, याचं एक्सप्लेनेशन समजलंय तुम्हाला. फायनली गेट आन्सर 1. ओके, व्हेरी गुड. चलो पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 12वा प्रश्न बघा. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याने पहिल्यांदा लिंगभाव आधारित अर्थसंकल्प सादर केला? पटकन उत्तर द्या. कोणी कोणी सादर केलेला, कोणत्या राज्याने हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे, पटकन सांगायचंय. कोणी कोणी सादर केलेला आहे, कोणत्या राज्याने लिंगभाव आधारित अर्थसंकल्प सादर केलेला आहे? भारतात पहिल्यांदा, इंडियन हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा जेंडर बजेट मांडण्यात आलेला आहे. तो कोणत्या तरी राज्याने मांडलेला आहे. कोणी मांडलेला आहे सांगा जरा पटकन, कोणत्या राज्याने मांडलेला आहे? करंट अफेअरचा मुद्दा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे हा. मोस्ट आयएमपी करून घ्या या प्रश्नाला, मोस्ट आयएमपी करून घ्या. गुगल सर्च करत नका जाऊ रे मित्रांनो. मोस्ट आयएमपी आहे हा प्रश्न, येणाऱ्या एक्झामला विचारला जाऊ शकतो. आंध्र प्रदेश सीएम सांगा. आंध्र प्रदेशचे कोणते सीएम होते ज्यांनी डिक्लेअर केला होता हा, ज्यांनी त्यांच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काय करण्यात आलेला होता, हा डिक्लेअर करण्यात आलेला होता. हा बजेट त्यांनी सांगितलं होतं की त्या आपल्या राज्यामध्ये, त्यांचं नाव सांगा, सीएमचं नाव सांगा पटकन. आंध्र प्रदेश उत्तर करेक्ट आहे. कोणता आहे? आंध्र प्रदेश उत्तर काय आहे, करेक्ट आहे. आंध्र प्रदेश उत्तर काय आहे, करेक्ट आहे. YS जगन मोहन रेड्डी यांनी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काय करण्यात आलेलं होतं, रेड्डी यांनी काय करण्यात आलं, कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आंध्र प्रदेशसाठी जेंडर बजेट मांडला जाणार आहे. भारतात पहिलं राज्य जेंडर बजेट मांडणारं कोण ठरणार आहे म्हणे, आंध्र प्रदेश ठरणार आहे. म्हणजेच काय, जेंडर बजेट म्हणजे काय असतं रे मित्रांनो, जिथं लिंगभाव आधारित म्हणजे जेंडर बेसिसवर, ज्या देशांमध्ये जेंडर बेसिसवर इनइक्वॅलिटीज आहेत, म्हणजेच काय, लिंगभाव आधारित काय आहे, असमानता आहे. असमानता असणं म्हणजे काय आहे, सिंपल गोष्ट आहे. लिंगभाव आधारामधली एक असमानता आर्थिक बाबतीच्या बाबतीत मी सांगू शकतो. समजा फॉर एक्झाम्पल IT फील्डमध्ये ही गोष्ट जास्त पाहायला मिळते मित्रांनो. समजा एखादं काम करण्यासाठी एखाद्या पुरुषाला जेवढं पेमेंट केलं जातं तेच काम जर एखादी महिला करत असेल तर तिला पेमेंट कसं दिलं जात असतं, कमी दिलं जात असतं. याचा अर्थ काय मित्रांनो, इथं जेंडर बेसिसवर काय केली जात आहे, भेदभाव केला जात आहे. म्हणून ज्या देशांमध्ये जेंडर आधारावर भेदभाव केला जातो, बरोबर, जेंडर बेसिसवर इनइक्वॅलिटीज देशामध्ये पाहायला मिळतात, अशाच देशांमध्ये हा जेंडर बजेट मांडला जात असतो. मग ही जेंडर बजेट म्हणजे जेंडर बेसिसवरची जी काही इनइक्वॅलिटीज आहे ते दूर करण्यासाठी काय उपाययोजना केली जाते, काय उपाययोजना केली जात असते, तर इथं साधारण अर्थसंकल्पामध्ये काय केलं जात असतं, महिलांसाठी स्वतंत्र खर्चाची तरतूद केली जाते. काय केलं जातं, महिलांसाठी स्वतंत्र
खर्चासाठी काय केले जात असते, तरतूद केली जात असते. फक्त काय आहे, साधारण अर्थसंकल्पामध्येच महिलांसाठी विशेष रक्कम बाजूला काढून ठेवली जात असते खर्चासाठी, आणि ही खर्चाची तरतूद कशासाठी केली जात असते, वुमन एम्पॉवरमेंट, महिला सक्षमीकरणासाठी ही रक्कम काय केली जात असते, वापरली जात असते. ओके, परंतु लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये फक्त स्वतंत्र रकमेची तरतूद केली जाते. महिलांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जात नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायचं. हे मोस्ट IMP स्टेटमेंट आहे मित्रांनो, मोस्ट IMP स्टेटमेंट, की महिलांसाठी फक्त स्वतंत्र रकमेची तरतूद केली जाते, स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जात नाही. भारतामध्ये याच जेंडर बजेटसाठी महिला व बाल विकास मंत्रालय नोडल एजन्सी म्हणून कार्य करते. नोडल एजन्सी म्हणून काय करते, कार्य करते. ओके, 12वा प्रश्न समजला. ओके, पुढे जाऊया. चला, पुढचा प्रश्न. मौद्रिक तुटीतील असा भाग जो भारत सरकारने RBI कडून कर्ज स्वरूपात घेतला आहे यालाच डॅश डॅश अशी तूट म्हणतात. बघा मित्रांनो, काल महसुली तूट आपण काय बघितलं होतं, महसुली खर्च वजा महसुली उत्पन्न. ओके, प्रभावी महसुली तूट आपण काय म्हटलं होतं, की महसुली तूट जी काही आहे तिच्यामधून अनुदाने वजा करायचे. प्राथमिक तूट काय असते, राजकोषीय तूट. कालच आपण या सर्व तुटी बघितलेल्या त्या. राजकोषीय तूट वजा काय असतात, घेतलेल्या कर्जांवरील व्याज. बरोबर. तर मौद्रिक तूट काय असते, RBI कडून जे काही कर्ज, RBI कडून घेतलेली कर्जे, मग इथं तेच विचारलेलं आहे की मौद्रिक तुटीमधला जे काही आपलं उत्पन्न, आपलं जे काही बघा लक्षात घ्या मित्रांनो, आपलं एकूण अंदाजित उत्पन्न कसं आहे, आपलं कमी आहे, आणि एकूण अंदाजित जो काही खर्च आहे हा खर्च कसा आहे, जास्त आहे. आणि हा जास्तीचा खर्च करण्यासाठी मग केंद्र सरकार RBI कडनं जे काही कर्ज घेते त्या घेतलेल्या कर्जालाच काय म्हटलं जात असतं मित्रांनो, मौद्रिक तूट म्हटलं जात असतं. ओके, ऑप्शन नंबर किती येणार आहे, 4 येणार आहे. ऑप्शन नंबर किती येणार आहे, 4 येणार आहे. बघा, आपला उत्पन्नापेक्षा भारत सरकारच्या एकूण जे काही उत्पन्न प्राप्त होते, महसुली उत्पन्न म्हणजे भारत सरकारला एकूण जे काही उत्पन्न प्राप्त होत आहे या उत्पन्नापेक्षा भारत सरकारचा एकूण अंदाजित खर्च कसा असतो, जास्त असतो. आणि हा जास्तीचा खर्च करण्यासाठी जी काही रकमांची तरतूद केली जाते त्यापैकी एक ऑप्शन आपण म्हटलं होता की RBI कडनं आपण कर्ज घेऊ शकतो. मग RBI कडनं जे काही कर्ज घेतलं जातं ते घेतलेलं कर्ज म्हणजेच काय असते, मौद्रिक तूट असते, मॉनिटरी डेफिसिट असते. इंग्लिशमध्येच तिला काय म्हटलं जात असतं, मॉनिटरी डेफिसिट म्हटली जाते. हिलाच मॉनिटरी डेफिसिट म्हटलं जातं. हिला राहील लक्षात, मॉनिटरी डेफिसिट म्हटलं जातं. ओके, पुढे बघा. चला, समजलं, करेक्ट आहे प्रत्येकाला. चलो पुढे जाऊया. 14वा प्रश्न. खालीलपैकी कोणती सार्वजनिक खर्चाच्या वाढीची कारणं आहे. सार्वजनिक खर्च म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचर जे काही वाढत जात आहे, पब्लिक एक्सपेंडिचर जे काही वाढत जात आहे याची काय काय कारणं आहेत म्हणे. तर बघा, शासकीय कार्यामध्ये वाढ होते. जसजशी लोकसंख्या वाढणार आहे मित्रांनो, तसतसं सरकारला जनतेवरचा खर्च काय करावा लागणार आहे, वाढवावा लागणार आहे. मग जसजसे लोकसंख्या वाढेल तसतसं राज्यांची संख्या देखील वाढणार आहे मित्रांनो, कारण की लोकसंख्येप्रमाणेच जिल्ह्यांची निर्मिती, तालुक्यांची निर्मिती, ग्रामपंचायतची निर्मिती, राज्यांची निर्मिती, केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली जात असते. मग सिंपल गोष्ट आहे, जेवढे लोकसंख्या वाढेल तेवढे राज्य, तालुके, जिल्हे वगैरे ते सगळं वाढणार आहे. ते वाढलं तर सिंपल गोष्ट आहे, सरकारला आणखी अनुदानांवरचा खर्च काय करावा लागणार आहे, वाढवावा लागणार आहे. कारण की दरवर्षी केंद्र सरकार काय करत असते, राज्यांना, केंद्रशासित प्रदेशांना, उद्योगांना
कर्ज वाटत आपलं अनुदान वाटत असते, त्यामुळे अनुदानांवरचा खर्च सरकारचा काय होत जाणार आहे, वाढतच जाणार आहे. संरक्षणावरील वाढता खर्च, आपल्याला शेजारच्या देशांपासून धोका आहे, त्याच्यामुळे आपण दरवर्षी काय करत आहोत मित्रांनो, संरक्षणावरचा खर्च दिवसेंदिवस काय होत आहेत, वाढवत आहेत. पायाभूत सुविधांवरील खर्च, कारण की आपल्याला विकसित देश बनायचे तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपल्याला घडवून आणावीच लागणार आहे. त्यासाठी पायाभूत सुविधांवरती आपल्याला खर्च काय करावा लागणार आहे, वाढवावा लागणार आहे. त्याच पद्धतीने वाढती लोकसंख्या आहे, नागरिकीकरण आहे, शहरीकरण होत आहे, शहरीकरणात वाढ होत आहे. बरोबर. त्याच्यानंतर तुटीच्या अर्थसंकल्पामुळे कर्जांचं प्रमाण वाढत जाते, जेवढे जास्त कर्ज घेणार तेवढं व्याजाचं प्रमाण देखील काय होत जाते, वाढत जात आहे. म्हणजे सर्वच्या सर्व सार्वजनिक खर्चाची काय आहेत, कारणं आहेत. सार्वजनिक खर्च या कारणांमुळे काय होत जात आहे, वाढत जात आहे. ऑप्शन नंबर किती येणार आहे, 4. किती येणार आहे, ऑप्शन नंबर 4 येणार आहे. चला, कोणी कोणी उत्तर बरोबर दिलेलं आहे. चला, कोणी कोणी उत्तर करेक्ट दिलेलं आहे. मिथ, व्हेरी गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, सगळ्यांचे उत्तर करेक्ट आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आज एक प्रश्न मी एक्स्ट्रा घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. दररोज 15 होते, आज 16 प्रश्न फॉर्म झालेले. चला ठीक आहे, असू द्या. एखादा प्रश्न नवीन पण असू द्या. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन झालेला आहे? पटकन उत्तर द्या. चला, कोण उत्तर देतं याचं? महाराष्ट्रातला पहिला साखर कारखाना कुठं स्थापन झालेला आहे? चला पटकन, कोण सांगतं? महाराष्ट्रातला पहिला साखर कारखाना कुठं स्थापन झालेला आहे? सगळ्यांचं उत्तर चुकलेलं आहे. सगळ्यांचं उत्तर रितेशचं पण उत्तर चुकलेलं आहे. अनुराधा मॅडम, तुमचंही उत्तर चुकलेलं आहे. अस्मिता मराठेंनी एकदम जबरदस्त उत्तर दिलेलं आहे, अहमदनगर. कारण की तिथं 2 जिल्हे दिसत आहेत अहमदनगर मधले. 3 नंबर उर्मिला मॅडम, व्हेरी गुड. उर्मिला मॅडमांचं उत्तर करेक्ट आहे. उर्मिला मॅडमांचं उत्तर करेक्ट आहे. बेलापूर, अहमदनगर. कुठं स्थापना झालेली आहे? बेलापूर, अहमदनगर मध्ये. बघा मित्रांनो, तर भारतातला पहिला साखर कारखाना जो काही स्थापन करण्यात आलेला आहे, तर तो बेलापूर, अहमदनगर मध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. बरोबर. तर प्रवरानगर लोणी येथे आशिया खंडातील मला वाटलंच म्हणून मी हा प्रश्न फॉर्म केलेला होता. आशिया खंडातील सहकारी तत्वावरील पहिला साखर कारखाना. प्रवरानगर लोणीला स्थापन झालेला आहे 1950 ला. ओके, 1950 ला तो काय झालेला आहे? स्थापन झालेला आहे. परंतु लक्षात घ्या मित्रांनो, 1950 ला जो काही स्थापन झालेला आहे, तर तो सहकारी तत्वावरचा साखर कारखाना होता. आणि सहकारी तत्वावरचा जो काही साखर कारखाना आहे, तर तो साखर कारखाना काय आहे मित्रांनो? तर तो विचारलेला नाहीये प्रश्नामध्ये. कोणता कारखाना विचारलेला आहे प्रश्नामध्ये? तर साधा साखर कारखाना विचारलेला आहे, सहकारी तत्वावरचा विचारलेला नाहीये. ओके, पुढे बघा. लास्ट प्रश्न. सहकारी तत्वावरचा नाहीये. साई, आज लेट जॉईन केलं बरं का मित्रा, तू नाराज करतोय तू मला. आज लेट जॉईन केलं मित्रा तू. पहिला साखर कारखाना विचारलेला आहे, सहकारी तत्वावरचा विचारलेला नाहीये. बरोबर, सहकारी तत्वावरचा विचारलेला नाहीये. पुढे बघा. लास्ट, आजचा शेवटचा प्रश्न. चला पटकन, कोण उत्तर देतो? खालीलपैकी कोणत्या करारानुसार जागतिक व्यापार संघटनेची म्हणजे WTO चे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झालेली आहे? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन कोणाची स्थापना झालेली आहे? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. अरे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना, कोई बात नहीं,
भाई बाद में लेक्चर कर लिया सही। आजचे प्रश्न खूप खूप महत्वाचे आहेत मित्रा। हर्षद दादा उत्तर उत्तर चुकलंय तुझं। गॅट करार नाही, गॅट करार हा पहिला करार होता, व्यापाराविषयीचा हा पहिला करार आहे। गॅट करार, जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड, हा पहिला करार होता। मी तुम्हाला बोललो होतो की 1945 मध्ये जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर संपलेला होता त्यावेळी जागतिक अर्थव्यवस्थांचं अतोनात नुकसान झालेलं होतं, परकीय व्यापारामधलं देणं घेणं बाकी होतं, व्यापारामध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या होत्या आणि या संदर्भात 44 देशांची एक बैठक भरवण्यात आलेली होती। USA न्यू हॅम्पशायर शहरामध्ये काय करण्यात आलेली होती, ही बैठक भरवण्यात आलेली होती। या बैठकीमध्ये 3 प्रकारचे मुद्द्यांवर चर्चा करण्यात आलेली होती। पहिली चर्चा काय करण्यात आलेली की 2 देशांमधील परकीय व्यापारामधलं देणं घेणं काय आहे, दुसऱ्या महायुद्धामुळे काय झालेलं आहे, खंडित झालेलं आहे आणि अनेक देशांच्या बाबतीत आर्थिक संकट निर्माण झालेली आहे परकीय व्यापाराच्या संदर्भात। मग हे दूर करण्यासाठी एखादी संस्था असली पाहिजे, यासाठी जी चर्चा सुरू झाली त्या चर्चेचं जे काही आउटपुट निघालं तर ती संस्था होती IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड होती। त्याच्यानंतर दुसरी जी चर्चा सुरू झाली की जागतिक अर्थव्यवस्थांचं आता या युद्धामुळे रिस्ट्रक्चर करणं, काय रिकन्स्ट्रक्शन करणं गरजेचं होतं आणि ते रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी एखादी संस्था असली पाहिजे, जागतिक स्तरावरची एखादी संस्था असली पाहिजे आणि तिने जागतिक अर्थव्यवस्थांचं रिकन्स्ट्रक्शनसाठी कर्ज दिलं पाहिजे, बरोबर। एखादी बँक असली पाहिजे जिने कर्ज प्रोव्हाइड केलं पाहिजे, कशासाठी, रिकन्स्ट्रक्शनसाठी। आणि अशी जी काही संस्था सुरू झाली तिचं नाव होतं इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, जिलाच म्हटलं जातं IBRD आणि तिलाच म्हटलं जातं वर्ल्ड बँक, बरोबर। आणि तिसरी संस्था जी काही सुरू करण्यात आलेली, म्हणजे तिसरी चर्चा जी काही सुरू करण्यात आली की एक असा आपण असं म्हणूया की स्पर्धात्मक व्यापार झाला पाहिजे, कोणीही व्यापारामध्ये अडचणी निर्माण करायला नको, या संदर्भात आपण एखादी ऑर्गनायझेशन स्थापन केली पाहिजे जिचं आउटपुट होतं इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन। पण अशा प्रकारची जी काही ऑर्गनायझेशन होती ती विकसित देशांच्या नकारामुळे सुरू होऊ शकली नाही आणि 1945 ची जी काही संस्था स्थापन केली जाणार होती ती संस्था डायरेक्ट कधी स्थापन झाली रे मित्रांनो, डायरेक्ट कधी स्थापन झाली, कधी स्थापन झाली ती WTO सांगा पटकन। 1 जानेवारी 1995 ला WTO ची काय झाली, स्थापना झाली। डायरेक्ट 50 वर्षानंतर काय करण्यात आली होती मित्रांनो, ही स्थापन करण्यात आलेली होती। ओके, आणि इथं जे काही देण्यात आलेले आहेत, हे जेवढे काही करार देण्यात आलेले आहेत मित्रांनो, हे सर्वच्या सर्व WTO च्या अंतर्गत आजही सुरू आहे। खालचे सगळे करार आहे हे आजही करार काय आहे, सुरू आहे। WTO ची स्थापना झाली म्हणून हे करार बंद झाले असं होत नाही। WTO आजही सुरू आहे आणि WTO अंतर्गत या करारांचं काय केलं जात आहे, प्रशासन, अंमलबजावणी केली जात आहे। आणि ही WTO ची जी काही आहे बघा मित्रांनो, जी WTO ची जी काही 8वी फेरी सुरू झालेली होती, ही 8वी फेरी उरुग्वे येथे सुरू झालेली होती आणि इथे अनेक गोष्टींवर चर्चा झालेली होती, जसं प्रशुल्क विषयक चर्चा झालेली होती, प्रशुल्क विषयक चर्चा झालेली होती, प्रशुल्केतर उपायांवर चर्चा झालेली होती, त्याच्यानंतर सेवा व्यापाराविषयी चर्चा झालेली होती, कृषी व्यापाराविषयक चर्चा झालेली होती, बरोबर की नाही। त्याच्यानंतर बौद्धिक मालमत्ता करारांवर काय झालेली होती, चर्चा झालेली होती, तक्रार निवारणावर चर्चा झालेली होती, अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झालेली होती। परंतु कोणत्याच मुद्द्याच्या बाबतीत एकमत होऊ शकलेलं नव्हतं। म्हणून काय करण्यात आलं होतं, तत्कालीन जे काही गॅट कराराचे जे काही संचालक होते, ज्यांचं नाव होतं ऑर्थर डंकेल, काय होतं, ऑर्थर डंकेल यांनी स्वतः एक प्रस्ताव तयार केला, ज्यालाच डंकेल प्रस्ताव म्हणतात, ज्यालाच डंकेल प्रस्ताव म्हणतात। या डंकेल प्रस्तावावर मोरोक्को माराकेश या देशामध्ये काय करण्यात आलं, त्या देशांनी सह्या केल्या आणि त्या सह्यांनुसार 1 जानेवारी 1995 ला काय करण्यात आली होती, WTO ची स्थापना करण्यात आलेली होती। ओके, WTO बद्दल तुम्हाला एवढं माहिती असणं काय आहे, अपेक्षित आहे। सर PDF आहे का? यस मित्रा, PDF पण तुम्हाला लेक्चर झाल्यावर मिळून जाणार आहे। येस, श्रीकांत गायकवाड असं म्हणतोय की WTOच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनलेल्या आहेत आता लेटेस्ट मध्ये। हो, मग त्यांचं नाव सांगा चला। होमवर्क, आजचा होमवर्क काय आहे तुम्हाला, WTOच्या महिला संचालक
कोण आहेत? ओके, तर परिषद झाली होती ती सांगा, कोणती परिषद झाली होती रे मित्रा? व्हेरी गुड मित्रा, प्रमोद व्हेरी गुड. चला, झालं क्लिअर सगळ्यांना? झाले क्लिअर? आजचे 16च्या 16 प्रश्न झाले क्लिअर? बघा आतापर्यंत आपण 46 टॉपिक शिकलो मित्रांनो. किती टॉपिक शिकलो आतापर्यंत आपण? 15 त्रिक 45 आणि आजचा एक एक्स्ट्रा प्रश्न 16. किती झाले? 46 टॉपिक काय झाले आपण आजच्या लेक्चरमध्ये काय केलेले आहेत? शिकलेलो आहेत. ओके, म्हणजे 46 टॉपिक आतापर्यंत आपण कव्हर केलेले आहेत. सो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा पुढचे 15 क्वेश्चन घेऊन येणार आहोत. तोपर्यंत थांबूया मित्रांनो.